हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम के ट्रिपल एस सीसॉ स्पर्धा यूट्यूब चॅनल. जसं आपण पाहिलं की आजची जी हिंदू पेपरमध्ये होती, एक न्यूज आली होती, फोटो होता की ज्याच्यात सांगितलं होतं की अ सेरिकल्चर फार्मर नियर अनेकल टाउन इन द सबर्ब्स ऑफ बेंगलुरू प्लेसेस सिल्कवर्म्स ऑन अ स्पेशल माउंटेज कॉल्ड चंद्रिके टू फॅसिलिटेट द स्पिनिंग ऑफ कोकून्स. म्हणजे सेरिकल्चर वरती जो हा होतो, सेरिकल्चर जी प्रोसेस आहे त्याच्यावरती जो आहे फोटो होता त्याच्या रिलेटेड. मग त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया की आपल्याला पेपरसाठी त्याच्याबद्दल कोणत्या कोणत्या गोष्टी ज्या आहेत ते इम्पॉर्टंट असू शकतात. सेरिकल्चर काय की सिल्कवर्म्सचा वापर करून सिल्कचं जे आहे ते प्रोडक्शन केलं जातं. ते एक लेबर इंटेन्सिव्ह प्रोसेस आहे, ॲग्रो बेस इंडस्ट्री आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, की मोठ्या प्रमाणात जे आहे एम्प्लॉयमेंट जनरेशन होतं. आता ही प्रोसेसमध्ये कसं होतं, की या प्रोसेसमध्ये आता जो फोटो होता त्याच्यात काय केलंय, की एक चंद्रिके म्हणजेच काय बांबू माउंटेन जो आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. इथं प्रीमध्ये महत्त्वाचा विचारला जाऊ शकतो प्रश्न, की चंद्रिके जे आहे ते कशाशी रिलेटेड आहे खालीलपैकी. सो चंद्रिके जे आहे ते बांबू बांबू माउंटेज म्हणजे सेरिकल्चरशी रिलेटेड आहे. The mature silkworms are placed on this spiral structure to spin their cocoons. त्याच्यानंतर जे आहे ते सिल्क कसं तयार केलं जातं? एग, त्याच्यानंतर लावा, सिल्कवर्म तयार होतो. त्याच्यातून पुपा, इनसाइड द कोकून हा जो शब्द आहे तो सुद्धा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर अडल्ट मॉथ. मग सिल्क जे आहे हार्वेस्टेड ॲट द ककून स्टेजवरती जे आहे ते सिल्क जे आहे ते हार्वेस्ट केलं जातं. त्याच्यानंतर भारतामध्ये कोणते-कोणते जे आहेत ते सिल्क टाइप प्रोड्यूस केले जातात? मलबेरी केलं जातं, तसार, मुगा, इरी, ओक तसर. मग कोणत्या-कोणत्या हाऊस प्लांटवर केलं जातं? मलबेरी जे आहे ते मलबेरी प्लांटवर केलं जातं. असं तसार जे आहे अर्जुन, असान, मुगा, सोम, सोलूम. मलबेरी जे आहे ते कर्नाटकमध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात त्याचं जे आहे ते प्रोडक्शन केलं जातं. मग हा जो चार्ट आहे, की कोणत्या स्टेटमध्ये कोणतं केलं जातं. त्याच्यानंतर आसाममध्ये जे आहे ते जी-आय टॅग भेटलेला आहे गोल्डन सिल्कला. तिथं मुगा जी आहे, मुगा टाइप ऑफ सिल्क जे आहे त्याचं प्रोडक्शन केलं जातं. ह्या ज्या गोष्टी त्या प्रीसाठी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर अजून पण सुद्धा काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं की इंडिया इज द ओन्ली कंट्री दॅट प्रोड्युसेस ऑल 5 कमर्शियल व्हरायटीज. कोणत्या-कोणत्या आहेत? मलबार, ट्रॉपिकल तसार, ओक तसार, इरी आणि मुगा ह्या 5च्या 5 ज्या कमर्शियल व्हरायटीज या प्रोड्यूस करणारे इंडिया हा जगातला एकमेव देश आहे. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे इथं. त्यानंतर प्रोडक्शन काय? इंडिया इज द सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ सिल्क इन द वर्ल्ड आफ्टर चायना. चायना नंतर जगातला सगळ्यात मोठा प्रोड्युसर आहे इंडिया. आणि जर एक्सपोर्टच्या बाबतीत म्हणलं गेलं तर चायना जो आहे तो चायनाच पुन्हा एक्सपोर्ट पण लीड करतो. चायना सर्वात जास्त एक्सपोर्ट करतो आणि इंडिया जे आहे ते इयर वाईज त्याची जी रँक आहे ती बदलत जाते. 3-4th जी आहे ती रँक आहे. सो इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, की इंडिया सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर आहे, पण इंडिया सेकंड लार्जेस्ट एक्सपोर्टर वगैरे नाहीये. इंडिया सगळ्यात जास्त कुठे एक्सपोर्ट करतो? UAE, USA, चायना, UK आणि इटली या ज्या देशांना आहे, तो इंडिया एक्सपोर्ट करतो. ह्याच्यामध्ये अजून काही गोष्टी कोणत्या-कोणत्या आहेत? ह्याच्यामुळे पॉवर्टी एलिव्हेशन वगैरेसाठी प्रचंड महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर जिओग्राफिकल इंडिकेशन काय आहेत, की ह्याच्यामध्ये जे आहेत बऱ्याच मोठ्या प्रमाणात जी-आय टॅग्स दिलेले आहेत. मूग असेल जसं आपण म्हटलं त्याला गोल्डन सिल्क पण म्हटलं जातं. हे आसामसाठी आहे. कांचीपुरम सिल्क तामिळनाडू आणि बनारस ब्रोकेड जे आहे ते यूपीमध्ये दिलं गेलेलं आहे. आता ह्याच्याशी रिलेटेड एक सिल्क बोर्ड सुद्धा आहे, सेंट्रल सिल्क बोर्ड, जी एक स्टॅच्युटरी बॉडी आहे. ती 1948 मध्ये एस्टॅब्लिश केली गेली होती अंडर द मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल्स. आणि ह्याचं हेडक्वार्टर जे आहे ते कुठे आहे? सगळ्यात जास्त प्रोडक्शन कुठं होतं? कर्नाटकमध्ये. ह्याची जी हे जे हेडक्वार्टर आहे ते कर्नाटकमध्येच आहे. तर ह्या होत्या काही सेरिकल्चर बद्दलच्या गोष्टी ज्या तुम्हाला प्रीसाठी महत्त्वाच्या असू शकतात. तर अशाच व्हिडिओ पाहत राहा आणि अशाच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी स्पर्धा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक